अगदीच विनोद सर, आपण पाहिलं तर मग आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई काँग्रेसची एक बैठक पार पडली. प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. सर्वच जे मुंबईचे महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे, ते या बैठकीमध्ये उपस्थित होते. काल म्हणजे आपण जर पाहिलं तर मग गेल्या 2 दिवसांपासून जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांना मुंबई साठी उमेदवारी हवे, त्यांच्या मुलाखती पार पडल्या. या सगळ्याचा आढावा रमेश चेन्नीथाला यांना देण्यात आला आहे. रमेश चेन्नीथाला यांच्याशी जेव्हा नेते चर्चा करत होते तेव्हा त्यांचं हेच म्हणणं होतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपण एकत्रित लढलो, म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो, तेव्हा विशेष म्हणजे मुंबईत सर्वाधिक कमी जागा ह्या आपल्याला म्हणजेच काँग्रेस पक्षाला मिळाल्या आणि सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्या. खरं तर काँग्रेस पक्षाचा जो कॅडर वोट आहे तो मुस्लिम आहे आणि हाच मतदार हळूहळू आता या 2 निवडणुकींमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे वर्ग करत होता. ही भीती जी आहे ती किंवा ही जी भावना आहे ती काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये आली आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एकटं लढण्यावरती भर या नेत्यांनी दिला आहे. याआधी देखील जेव्हा रमेश चेन्नीथाला मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी एकटं लढण्याच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं होतं की मी एकटं लढतो आहोत. आता देखील सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही एक बाब प्रामुख्याने समोर आली की जर आपल्याला आपला कॅडर वोटर जवळ ठेवायचा असेल, म्हणजे जो मुस्लिम मतदार आहे तो आपल्या सोबत ठेवायचा असेल तर एकटं लढणं गरजेचं आहे. आणि मुंबईमध्ये जर सर्वाधिक जागा लढायच्या असतील तर देखील आपल्याला मुंबईमध्ये एकटं लढणं अनिवार्य आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जात धर्म या सगळ्या मुद्द्यांवर मुंबई काँग्रेस ही निवडणूक लढणार नसून केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. त्यांनी नारा देखील दिला आहे, विकास हवा वाद नको. हा जो नारा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता रमेश चेन्नीथाला हे जेव्हा माध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा संवाद साधता त्यांनी सांगितलं की आमची जी लढाई आहे मुंबईमध्ये ती भाजप विरुद्ध आणि UBT विरुद्ध आहे. म्हणजेच काय, आता जर स्पष्ट झालं हे चित्र की मुंबईमध्ये काँग्रेस ही स्वतंत्र लढणार आहे. अजूनही वंचितसोबत त्या युतीची घोषणा पूर्णपणे झालेली नाही. मात्र काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली होती. मुंबई वगळता इतर जी ठिकाणं आहेत तिथे वंचितसोबतची युती ही निश्चित झाली आहे. मात्र केवळ मुंबईमध्ये त्यांची युती होणार आहे की नाही हे येत्या काही काळामध्ये स्पष्ट होईल. अगदी तुम्ही दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. तर मुंबईमधल्या या काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळाचा सूर अधिक बळकट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुस्लिम वोट बँकेबद्दल सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे.